Welcome to all BSc first year student. Now the next topic is the cytoplasm. Cytoplasm मध्ये बघा सेमी फ्लुइड और मॅट्रिक्स, जे काही सेमी फ्लुइड और मॅट्रिक्स राहते प्रेझेंट इनर टू द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे काही सेमी फ्लुइड और मॅट्रिक्स प्रेझेंट असते त्याला काय म्हणतात? सायटोप्लाझम. त्याला म्हटलं जाते सायटोप्लाझम्स. देन कन्सिस्ट काय करते? इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक जे असतात ते प्रोव्हाइड करतात सुटेबल एन्व्हायरमेंट. अँड देन सेकंड आहे ऑर्गॅनिक. अँड देन ऑर्गन जे अब्सेंट आहे ते कोणते आहे? याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड लायझोझोम्स अब्सेंट आहे. प्रेझेंट काय असते? क्रोमॅटोफोर्स, रायबोझोम्स, इंक्ल्युजन बॉडीज. ओके. देन नेक्स्ट आहे पुढे फर्स्ट पॉईंट क्रोमॅटोफोर्स. काय म्हटलेलं आहे? क्रोमॅटोफोर्समध्ये बघा एक एक पॉईंट सांगितलेलं आहे. क्रोमॅटोफोर्समध्ये जे फाउंड्स आहे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया. काय कुठे क्रोमॅटोफोर्स जे असतात ते क्रोमॅटोफोर्स काय म्हटलेलं आहे? फाउंड कुठे असतात? फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया. डिफरंट पिगमेंट असतात लाईक क्लोरोफिल्स. कोणती पिगमेंट राहते त्याच्यामध्ये? डिफरंट पिगमेंट्स राहतात लाईक क्लोरोफिल्स, फायोफायटिन्स अँड देन कॅरिटोनॉइड्स. ओके. देन नेक्स्ट आहे इंक्ल्युजन बॉडीज. इंक्ल्युजन बॉडीजमध्ये बघा त्या ठिकाणी द टाईप ऑफ स्टोरेज ग्रॅन्युअल्स ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. इंक्ल्युजन बॉडीमध्ये जो काही टाईप असतो तो आहे स्टोरेज ग्रॅन्युअल्स. देन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. ओके. देन नेक्स्ट आहे त्या ठिकाणी रायबोझोम्स. रायबोझोम्समध्ये बघा 10,000 डेन्स पार्टिकल्स कॉल्ड ॲज अ रायबोझोम्स. जे काही 10,000 डेन्स पार्टिकल्स असतात त्याला काय म्हटलं जाते? रायबोझोम्स. मेडअप कशाने आहे? RNA आणि प्रोटीन्स. कशाने मेडअप असतात ते? RNA आणि प्रोटीन्सने. देन नेक्स्ट पॉईंट आहे देन दिस प्रोकॅरिओटिक सेल्स जे असतात प्रोकॅरिओटिक रायबोझोम जे असतात इन द प्रोकॅरिओटिक्समध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे रायबोझोम्स 70 टाइप्स जे आहे सबयुनिट 50S अँड 30S. हा पॉईंट इम्पॉर्टंट नोट डाऊन करून घ्या. याच्यामध्ये जे टोटल 70 याच्यामध्ये टोटल म्हटलेले या ठिकाणी पर्टिक्युलरली जे 70 टाईप्सचे रायबोझोम्स असतात प्रोकॅरिओटिकमधले 70 टाईप्सचे रायबोझोम त्याचे दोन सब युनिट आहे. एक आहे 50S आणि दुसरा आहे 30S. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि ते फंक्शन्स कशाचं परफॉर्म करतात? प्रोटीन सिंथेसिस. कशाचं फंक्शन परफॉर्म करतात? प्रोटीन सिंथेसिस. देन नेक्स्ट आहे न्यूक्लिओइड. आता पुन्हा आपण एवढे रिपीट करू बघा. सायटोप्लाझम कुठे असते? जे काही सेमी फ्लुइड और मॅट्रिक्स असते इनर टू द मेम्ब्रेनमध्ये, इनर टू द सेल मेम्ब्रेनमध्ये त्याला काय म्हणतात? सायटोप्लाझम. जे काही सेमी फ्लुइड और मॅट्रिक्स असते इनर प्रेझेंट राहते इनर टू द सेल मेम्ब्रेनमध्ये त्याला काय म्हटलं जाते? सायटोप्लाझम. म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे काही सेमी फ्लुइड मटेरियल राहते किंवा मॅट्रिक्स राहते त्याला म्हणतात सायटोप्लाझम. कन्सिस्ट करते इनऑर्गॅनिक, ते प्रोव्हाइड करते सुटेबल एन्व्हायरमेंट. आणि दुसरं आहे ऑर्गॅनिक. नंतर ऑर्गन्स अब्सेंट आणि प्रेझेंट कोणते असतात सायटोप्लाझममध्ये? तर ऑर्गन जे आहे अब्सेंट आहे ते मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड लायझोझोम्स. प्रेझेंट काय आहे? क्रोमॅटोफोर्स, रायबोझोम अँड इंक्ल्युजन बॉडीज. आता पहिला पॉईंट आहे क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटोफोर्समध्ये म्हटलेलं आहे फाउंड फोटोसिंथेसिस बॅक्टेरिया अँड द सायनोबॅक्टेरिया. आता डिफरंट पिगमेंट्स असतात लाईक द बॅक्टेरोफिल्स. देन त्याच्यानंतर म्हटलेलं आहे अजून डिफरंट पिगमेंट्समध्ये फर्स्ट आहे बॅक्टेरोफायटिन्स अँड देन कॅरिटोनॉइड्स. देन सेकंड पॉईंट आहे इंक्ल्युजन बॉडीज. इंक्ल्युजन बॉडीमध्ये बघा पर्टिक्युलरली द टाईप ऑफ स्टोरेज ग्रॅन्युअल्स. याला काय म्हटलेलं आहे? स्टोरेज ग्रॅन्युअल्स ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असतात प्रेझेंट. नेक्स्ट आहे रायबोझोम्स. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बॅक्टेरिया सेल जे असतात ते कंटेन करतात 10,000 डेन्स पार्टिकल. त्याला म्हणतात रायबोझोम्स. अंडरलाईन करा या वर्डला. जे बॅक्टेरिया सेल्स असतात ते कंटेन करतात 10,000 डेन्स पार्टिकल ज्याला म्हणतो आपण रायबोझोम्स. त्याच्यामध्ये मेडअप आहे RNA. कशाने मेडअप आहेत ते रायबोझोम्स? RNA आणि प्रोटीन्सने. आता प्रोकॅरिओटिक रायबोझोम जे असतात ते 70S टाईपचे असतात. 70S टाईपमध्ये दोन आहे. त्याचे दोन सब युनिट आहे. एक आहे 50 आणि दुसरा आहे 30.
आणि त्यांचं पर्टिक्युलरली फंक्शन्स काय राहते, पर्टिक्युलरली प्रोटीन सिंथेसिस. फंक्शन कशाचं असते, प्रोटीन सिंथेसिस. हा रायबोझोमचा टॉपिक जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. दे नेक्स्ट बघा न्यूक्लिओइड किंवा क्रोमॅटिन बॉडी. काय नेक्स्ट, न्यूक्लिओइड किंवा क्रोमॅटिन बॉडी. न्यूक्लिओइड आणि क्रोमॅटिन बॉडीजमध्ये पॉईंट बघा, डोंट हॅव मेम्ब्रेन बाउंडेड न्यूक्लियस. याच्यामध्ये म्हटलेलं आहे डोंट हॅव मेम्ब्रेन बाउंडेड टू द न्यूक्लियस कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. म्हणजे त्याच्यामध्ये जी काही त्या ठिकाणी पर्टिक्युलरली प्रेझेंट असते बॅक्टेरिया सेल जे असतात डू नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंडेड टू द न्यूक्लियस. बॅक्टेरिया सेल्समध्ये जे असते ते काय करतात, बॅक्टेरिया सेल्स मेम्ब्रेन जी असते डू नॉट मेम्ब्रेन बाउंडेड नसते न्यूक्लियसला. जी मेम्ब्रेन आहे ती बाउंडेड नाही आहे न्यूक्लियसला. त्याला काय म्हणतात, न्यूक्लिओइड और क्रोमॅटिन बॉडी. याच्यामध्ये ज्या बॅक्टेरिया सेल्स असतात त्याची मेम्ब्रेन असते ती बाउंडेड नसते कशाला, तर न्यूक्लियसला. म्हणून त्याला म्हणतात न्यूक्लिओइड किंवा क्रोमॅटिन बॉडीज. ओके. त्यांचा जो शेप असतो तो आहे इरेग्युलर लॉंग डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA मॉलिक्युल्स. आणि DNA जे असतात डज नॉट हॅव प्रोटीन. DNA जे असतात त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, डज नॉट हॅव प्रोटीन्स. देन नेक्स्ट आहे प्लाझ्माइड. प्लाझ्माइडची महत्त्वाचं पॉईंट बघा, त्याच्यामध्ये मेनी बॅक्टेरिया पजेसेस वन और मोर ॲडिशनल मॉलिक्युल ऑफ सर्क्युलर DNA. जे बॅक्टेरिया सेल्स असतात, मेनी बॅक्टेरिया जे असतात, सेल्स नाही, मेनी बॅक्टेरिया जे असतात ते पजेस काय करतात, वन और मोर ॲडिशनल मॉलिक्युल्स ऑफ सर्क्युलर DNA. दिस एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA कॉल्ड ॲज अ प्लाझ्माइड और इपिझोम्स. अंडरलाईन करा या वर्डला. आता जे बॅक्टेरिया असतात मेनी बॅक्टेरिया आहे ते काय पजेसेस करतात, वन और मोर ॲडिशनल मॉलिक्युल ऑफ सर्क्युलर DNA. एक किंवा त्याच्यापेक्षा ॲडिशनल मॉलिक्युल असतात सर्क्युलर DNAचे. आता जे एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA असतात त्याच्यामध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲडिशनल काय राहतात, मॉलिक्युल राहतात सर्क्युलर DNAचे. पण एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA जे असतात त्याला काय म्हटलं जाते, प्लाझ्माइड किंवा इपिझोम्स. काय म्हणतात त्याला, प्लाझ्माइड किंवा इपिझोम्स. अंडरलाईन करायचं वर्ड दोन्ही पण, प्लाझ्माइड किंवा इपिझोम. एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA असेल तर त्याला म्हणतात प्लाझ्माइड किंवा इपिझोम. ओके. देन नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये इपिझोम झाल्यानंतर पुढे आणि एक पॉईंट राहिला त्याच्यामध्ये पुन्हा बघा, हॅज अ रोल इन द फर्टिलिटी. त्यांचा रोल कशामध्ये राहतो, इन फर्टिलिटीमध्ये. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे फ्लॅजेला. फ्लॅजेलामध्ये बघा मोटाईल बॅक्टेरिया द मोटाईल बॅक्टेरिया पजेसेस वन और मोर फाईन थ्रेड लाईक आउटग्रोथ. तुम्हाला फिगरमध्ये दिसेलच. त्याच्यामध्ये फ्लॅजेलाची लेबलिंग बघा, ज्याला फ्लॅजेलम म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी मोटाईल बॅक्टेरिया राहतात आणि पजेसेस करतात वन और मोर फाईन थ्रेड लाईक आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज फ्लॅजेला. आता फ्लॅजेलम जे कन्सिस्ट करते 3 पार्ट्स असते, फिलामेंट, हुक अँड बेसल बॉडी. इट इज मेड अप ऑफ प्रोटीन फ्लॅजेलिन अँड फ्लॅजेला जे असतात हेल्प कशासाठी करतात, लोकोमोशन. ओके. देन नेक्स्ट पॉईंट आहे, लास्ट पॉईंट, पिली अँड फॅम्ब्री. काय म्हटलेलं आहे, पिली अँड फॅम्ब्री. पिली अँड फॅम्ब्रीमध्ये पॉईंट्स म्हटलेलं आहे, हेअर लाईक आउटग्रोथ फ्रॉम द सरफेस कॉल्ड ॲज अ पिली अँड फॅम्ब्री. ओके. जी हेअर लाईक आउटग्रोथ असते, अंडरलाईन करा वर्डला, बॅक्टेरिया पजेसेस फाईन हेअर लाईक आउटग्रोथ. जे बॅक्टेरिया असतात ते पजेसेस काय करतात, फाईन हेअर लाईक आउटग्रोथ. बॅक्टेरिया असतात ते पजेसेस करतात फाईन हेअर लाईक आउटग्रोथ फ्रॉम द सरफेस कॉल्ड ॲज अ पिली अँड फॅम्ब्री. काय म्हटलेलं आहे त्याला, पिली अँड फॅम्ब्री. ओके. सो नाव इन दिस lecture this topic completed. Thank you.